हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। आज आहे 20 एप्रिल 2024। आजपासूनचा परत शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे, पण हा फक्त 10-12 जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे। म्हणून त्या भागातील शेतकऱ्यांनी कांदा असो कांदा असो हळद असो तुम्ही तुमची झाकून ठेवण्याची तयारी ठेवायची। सांगायचं झालं तर 20 एप्रिलपासून ते 28 एप्रिल दरम्यान महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडे पाऊस पडणार आहे आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पासणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। सुरुवातीला आपण काय करू, म्हणजे कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ आणि यवतमाळपर्यंत ह्या पट्ट्यामध्ये पाऊस असणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो, बीड जिल्हा देखील आहे, त्याच्यामध्ये बीड, जालना देखील आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर आपण परत एकदा सांगतो, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, त्याच्यानंतर नगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, यवतमाळ, म्हणजे ह्या भागामध्ये 28 एप्रिलपर्यंत म्हणजे दररोज 2 दिवसांना परत एकदा येणार। म्हणजे एक दिवस येईल की पुन्हा तिसऱ्या दिवशी पाऊस येईल, म्हणजे एक दिवस आल्याच्या नंतर परत तिसऱ्या दिवशी 2 दिवसांना गॅप करत पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे काही ठिकाणी पाऊस येईल, काही ठिकाणी वारा सुटेल, कुठं पाऊस पडायचाच नाही, ही परिस्थिती राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक वातावरण बदललं तर लगेच एक मेसेज दिलेला आहे। पण परत एक सांगतो, आज आहे 20 एप्रिल। 20 एप्रिलला तुम्हाला एक माहीत असं सांगतो, मी पंजाब डक परभणी विधानसभा लोकसभा मतदारसंघातून मी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार म्हणून आहे आणि परभणी जिल्ह्यात जर शेतकरी परभणी लोकसभेतले शेतकरी ऐकत असेल तर तुम्हाला सांगतो, एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याच्या मुलाला खासदारकीसाठी एकच चान्स आलेला आहे। तर माझं म्हणणं एक आहे, फक्त तुम्ही मला एकच मतदान करावे। तुम्हाला एक सांगू इच्छितो, भविष्यामध्ये शेतकऱ्याला कधीच म्हणजे खासदारकी लढवण्याचा चान्स येणार नाही। योगायोग आलेला आहे, वंचित बहुजन आघाडीकडून तिकीट दिलेलं आहे, म्हणून शेतकऱ्यांनी माझे जितके चाहते त्यांनी मला फक्त एकच मतदान 26 तारखेला केलं तर खूप चांगलं होईल। तुम्हाला एक सांगू इच्छितो, म्हणजे परभणी विधानसभेमध्ये परभणी लोकसभेमध्ये संपूर्ण मला शेतकऱ्याची साथ आहे, म्हणून तुम्ही मला माझं जे चिन्ह आहे निवडणुकीचे रोलर, म्हणजे सांगायचं झालं तर मराठीतून दबाई यंत्र, म्हणजे ह्या दबाई यंत्राच्या पुढील बटन दाबून मला विजयी करताल ही अपेक्षा ठेवतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।